हे बघा सॉम, आम्ही सगळे घरचेच आहोत. अहो एक वेळ आम्हाला नाही पण यांना तरी तुम्ही हिशेब देऊ शकता ना. एकदा यांना पटलं की आम्हाला पटेल. नाहीतर नाही नाही प्लीज तुम्ही अशी टोकाची भूमिका घेऊ नका आणि शुभ्राला इथून नेण्याचा विचार तर प्लीज करू नका. मी विनंती करतो तुम्हाला. काय की बिझनेस मध्ये या गोष्टी कोणी डायरेक्टली बोलत नाही पण शेवटी त्या मॅटर करतात ना. सोहमच्या फ्युचरच्या दृष्टीने सुद्धा सगळं प्रॉब्लेमॅटिक होऊन बसेल आणि तसं ते एकमेकांना समजून घेता येतं. हो हो ना सोहम. हो 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 हो. हे बघा सर, आम्हालाही सोहमला समजून घ्यायला आवडेल. आज मी इथे खोटा पडलो तर मला आनंदच होईल त्याचा. मला माझ्या मुलीच्या भविष्याची चिंता आहे. सोहम नेमकं काय करतो आहे हे मला कळणं गरजेचं आहे. सोहम, अरे तुझ्या बिझनेसचं जे काही तयारी आहे ते दाखव ना आम्हाला. काही तयारी असेल तर दाखवेल ना. अहो पण मग ते ह्यांचे 9 लाख तयारीच वापरले असतील ना यांनी. मला शुभ्राची काळजी वाटते आणि रागही येतो. काहीच बोलले नाही आपल्याला. अगं बाहेरून कळलं म्हणून बरं. अहो सोहम काहीच करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? अहो तसं नाही हो. तो खरंच खूप प्रयत्न करतोय. तो खरंच खूप कष्ट घेतोय. विश्वास ठेवा माझ्यावर. मग याबद्दल जरा सविस्तर सांगता का सोहमराव? नक्की काय करायचंय तुम्हाला? ते मला म्हणजे ऍक्च्युली रेस्टॉरंटच्या बिझनेस मध्ये यायचंय ना सोहम तुला? मला यांच्या बिझनेस मध्ये पुढे जायचंय. आपण तुमची डिग्री तर मॅनेजमेंटची आहे आणि हॉटेल इंडस्ट्री मधलं तुम्हाला काहीही कळत नाही. मग हे सगळं कसं जमून येणार? अरे मी आहे ना सोहम तुझ्या बरोबर. उद्यापासून सोहम माझ्याबरोबर अभीज किचन मध्ये येणार आहे. हो ना सोहम? येस येस, मी अभीज किचनला जाऊन सगळं शिकणार आहे. अरे वा, असं असेल तर चांगलंच आहे. काय हो ना? नाही म्हणजे अभिजित सरांवर माझा पूर्ण विश्वास आहे पण आता पण मी सगळं सोडा. अहो सोहम फार कष्टाळू आहे आणि माझ्या बरोबर तो मन लावून काम करेल. मी खात्री देतो तुम्हाला. मग तर झालं. आणि हवं तर अधूनमधून अभीज किचनला जाऊन तुम्ही बघत जा. अहो नुसतं बघायला नाही, जेवायलाच या. आणि वहिनी तुम्ही या. अहो जावयाची प्रगती बघून कौतुक वाटेल तुम्हाला. सर मी काय म्हणते? शुभ्रा बेटा, अभिजित सरांनी माझं टेन्शन कमी केलंय आणि उरलेलं सोहम करेल अशी अपेक्षा आहे. नाही बाबा, पण मला असं म्हणायचंय की हे बघ शुभ्रा, तू आता मध्ये पडू नकोस. सोहमने मला सांगितलं अभिजित सर आणि आसावरी वहिनीसमोर बोलणं झालंय. आता आमची काहीही तक्रार नाही.
शुभ्रा, तुझं कौतुकही वाटतंय आणि थोडा रागही आलाय. ग सासरी जरा खुट्ट झालं की मुली माहेर येऊन सगळं सांगतात. पण तू काय केलंस? तुला आईला येऊन सांगावंसं नाही वाटलं? अगं इतक्या वेळा घरी आलीस पण एका शब्दानेही नाही बोललीस. आम्हाला बाहेरून कळलं सगळं. खरं तर मला खूप वाईट वाटलं याचं. आशाताई, माझ्या लेकीला माफ करा. हो, अशीच आहे ती. मलाही सांगत नाही कधी. एकटीच सहन करते सगळं. पण आता मनमोकळेपणाने सगळं बोलणं झालंय ना, हे का अर्थी बरंच झालं. आणि खरं सांगू का आशाताई, माझ्या सोहमला फक्त एक संधी द्या. माझी खात्री आहे तो तुम्हाला निराश नाही करणार. खरंच होणार आहे राजा. तुम्ही उभे का आहात? बसा ना ताई, बसा ना. आणि किती दिवसाने आलात तुम्ही आमच्याकडे. आता जेवणच जा, मी पटकन स्वयंपाक करते. नाही नको. एकदा आमचा जावई कामधंद्याला लागला की येऊच जेवायला. शुभ्रा बेटा, काळजी घे. येतो सर, येतो. शुभ्रा बेटा, काळजी घे. मी यांना सोडून येतो. या. चला, सुटलो एकदाचा. काय टेन्शन आलेलं म्हणून सांगू. पण अभिजित सर, आम्ही नीट वागलो ना? नाही म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तसं अगदी बरोबर बोललो ना आम्ही? नाही, जरा जास्तच बोललात तुम्ही. एकदम खाष्ट सासऱ्याच्या भूमिकेतच शिरला होता. नाही, सोहम हादरला असणार तुमचं आणि वहिनींचं हे रूप बघून. हो, पण जावयाशी असं वागायचं ना अजिबात पटत नव्हतं आम्हाला. आणि शुभ्रा तशी खमकी आहे. आजपर्यंत तिनं सगळं मॅनेज केलंय. असं आम्ही ह्याच्यात पडणं तिलाही फारसं पटणार नाही. पण तुम्ही सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर आम्हालाही राहवलं नाही. हे बघा, तुम्ही जे काय केलं ना ते अगदी योग्य केलंय. ट्रस्ट मी. हे सगळं फक्त सोहमला धडा शिकवण्याकरता केलं अभिजित सर. म्हणजे आमच्या भावना खऱ्या होत्या. शुभ्राची खूप काळजी वाटते. लग्नाआधी घरी येणारा बुजरा सोहम आणि आत्ताचा हा सोहम खूप वेगळे आहेत. सोहम खूपच बदललाय. सगळं शुभ्रा कसं हँडल करत असेल कळत नाही. पण ती पोर काही बोलायचीही नाही. नाही, खूप समजूतदार आहे हो तुमची लेक. पण तुम्ही काळजी करू नका. मी आहे, आसावरी आहे. आम्ही आहोत तिच्या बाजूने. हो, तुमच्या भरोशावरतीच तर लेकीला सोडून चालली आहे इथे. नाही म्हणजे आसावरी तर एकदमच साध्या आहेत. हो, त्यांना सोहम पुढे काही दिसतच नाही. नाही, पण तुम्ही जातीनं ह्याच्यात लक्ष घाला आणि सोहमला मार्गावर आणा. हेच तर करायचंय. ही त्याची पहिली पायरी होती असं समजा.
आता पुढची सगळी जबाबदारी माझी. हं? तुम्ही निश्चिंत राहा. माझ्या लेकीची काळजी मी घेईनच. हं? आणि तुमच्या जावयाची काळजी बरोबर घेतो. थँक्यू सो मच. रिक्षा चला निघतो. येतो म्हणा. येतो. येतो. आता नोकरीचं बघ रे बाबा काहीतरी. आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागलंय. काय रे? आई नको ग इरिटेट करूस. आधीच डोकं भणभणतंय. अगं बाई, म्हणजे आता जे काही घडलं त्याचं टेन्शन घेतलंयस का तू? अरे असा विचार नको करूस तू. शुभ्राच्या आईबाबांचं पण बरोबर आहे ना रे. त्यांच्या मुलीच्या नवऱ्याला गेले कित्येक महिने नोकरी नाहीये. त्यांना त्रास होणार नाही या गोष्टीचा. त्यांना काळजी वाटणार की नाही? काळजीपोटी आले तरी ते. आणि असंही सोहम, ही उमेदीची वर्ष आहेत रे. ती अशीच वाया चालली आहेत. तुझ्या बरोबरचे सगळे मित्र पुढे जातील आणि मग तुला वाटेल तेव्हा मेहनत घ्यायला हवी होती म्हणून. आता तू पण लोकांचीच भाषा बोल. नाही रे सोन्या, ही गोष्ट लोक बोलतायत म्हणून सोडून देऊ असं करण्यासारखी आहे का? आणि लोक काही चुकीचं बोलतायत का बाळा? सगळे तुझ्या काळजीपोटी बोलतायत, भल्यासाठी बोलतायत. शुभ्राच्या आईबाबांच्या जागी मी असते ना तर मलाही आलं असतं रे टेन्शन. अहो काय झालं? काय म्हणाले ते? काय म्हणणार ग? खाली गेल्यावेळी त्यांचं तेच सुरू होतं. साहजिक आहे ना, शुभ्राच्या काळजीपोटी बोलत होते ते. नाही, कसं बसं शांत करून पाठवलं त्यांना मी. नाही, उगीच ते काहीतरी बोलत राहणार. कोणी ऐकलं तर त्यांना वाटणार की सोहम नालायक आहे. नाही, मी त्यांना म्हटलं की सोहमची काम करायची तयारी आहे, मेहनत करायची तयारी आहे. तसा तो क्वालिफाईड पण आहे. अभीज किचन मध्ये आला, शिकायला लागला तर नक्की काहीतरी करून दाखवेल. आणि असं एखाद्याला नोकरी नाही म्हणून त्याला असं युजलेस म्हणणं चुकीचं आहे ना. पटलं त्यांना. ते म्हणाले की नाही, तो जावईने आम्हाला मुलासारखा आहे म्हणून काळजी वाटते. काही लागलं तर सांगा म्हणाले. बघितलं सोहम, किती चांगली माणसं आहेत ती. तुझ्या भल्यासाठी बोलतायत रे सगळे. थँक्यू सर. तुम्ही मला त्यांच्यासमोर सेव्ह केलं. नाही सोहम, मी तुला फक्त सेव्ह करण्यासाठी नाही बोललो. तू त्यांच्यासमोर जे बोललास ते तू करू शकशील असा मला विश्वास वाटला म्हणून बोललो. उद्यापासून तुला आता अभीज किचन मध्ये माझ्या हाताखाली कामाला सुरुवात करायला हवी. मी काय करणार सर तिथे? आता सगळ्या गोष्टी कर ना, मग जे आवडेल ते कर. नाही पण कशाला ना सर, मी नोकरी शोधतोय. ती शोधत होताच ना. आई तू बोल ना सरांना. अरे मी काय बोलू बाळा? शुभ्राच्या आईबाबांना यांनी. आई तू पण ना. हे बघ सोहम, मी पुन्हा एकदा सांगतोय, मी त्यांना खोटा शब्द दिला नाही. तू जे बोलतोस ते मनापासून बोलतोस असं मला वाटलं म्हणून मी त्यांना गॅरंटी दिली. आणि तू पाहिलं असशील म्हणूनच ते निश्चिंत होऊन गेले, नाही तर ते शुभ्राला घेऊन गेले असते.
सोम, 4 लोकांसमोर तुझी बदनामी झाली तर आम्हाला वाईट वाटणारच आहे रे, पण तुला त्याचा जास्त त्रास होईल. तर तुझ्या समोर संधी आहे, त्याचा वापर करून घे ना. तर मी तुझ्या बरोबर आहे, तर माझ्याकडनं शिकून घे. आता शिकलास तर पुढे त्याचा तुला उपयोग होईल. आणि पुढे जाऊन अभीज किचन तुलाच सांभाळायचं आहे ना. थँक्यू सर. सर, मी तुमच्याकडून शिकायला तयार आहे. मी आलोच. मी तुला म्हटलं होतं ना, आपल्या मुलाला कष्टाचं महत्व शिकवणार. उद्यापासून त्याची शिकवणी सुरू.